जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास चौथा बीज लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। आता पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून मनुष्य होती पशु समान पशु निपजती प्रत्यक्ष आता। खेचरे आणि भूचरे वनचरे आणि जळचरे नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती। समर्थांनी दशक 10वा ज्याचं नाव आहे जगज्योती नाम आणि समास चौथा बीज लक्षण नाम याचं विवरण आज आपण पाहणार आहोत। श्री समर्थ म्हणतात आहे आता पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून कैसी होती। मनुष्यापासून मनुष्य होती पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता। समर्थ म्हणतायत की आता उत्पत्ती संबंधी आपण काही गोष्टी पाहणार आहोत। उत्पत्ती संबंधी पाहो गेले तर असे दिसून येतं की समर्थ म्हणतात मनुष्यापासून मनुष्य होती मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते पशु समान पशु निपजती प्रत्यक्ष आता। पशूंपासून पशूंची उत्पत्ती होते हे आपण आता प्रत्यक्ष पाहणार आहोत। कारण मागच्या समासामध्ये जो तिसरा समास समर्थांनी दिलेला देह आशंका शोधन नाम त्याच्यामध्ये समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये 20व्या ओवीमध्ये 21व्या ओवीमध्ये प्रश्न केलेला होता की मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती। मग समर्थ सांगतात की शिष्यांचा हा मागचा प्रश्न होता की मनुष्याची उत्पत्ती कशी झाली मनुष्य कोठून झाली ही जी मुख्य आशंका राहिली आहे आणि पुढे म्हटलंय पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती। या प्रश्नाचं उत्तर देत असताना समर्थांनी या समासामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म त्या परब्रह्मामध्ये मूळ मायेचा जन्म झाला आणि मूळ मायेमध्ये वायू स्वरूप असलेली अष्टधा प्रकृती आणि मग त्यातून गुणमायेचा जन्म झाला आणि सगळा हा विस्तार सुरुवातीला समर्थाने केला आहे। आणि श्री समर्थ या समासामध्ये एक विशेष आपल्याला सांगत आहेत की माणसाचं शरीर कसं झालं या संबंधामधले जे नाना प्रश्नांची जी मतं आहेत आणि मतांतर आहेत मग अशा वेळी जर मनुष्याची उत्पत्ती माकडापासून झाली हा जो डाल्विनचा सिद्धांत आहे चिंपांजी तो माकड होता मग तो मनुष्य झाला मग हळूहळू याही गोष्टी मागे पडून गेल्या कारण एकापासून जर दुसरा बदल त्याच्यात उत्क्रांती झाली असती तर आज माकड राहिलीच नसती सगळी माणसंच झाली असती। म्हणून समर्थ म्हणतात आहे की संपूर्ण सृष्टी ही संकल्प शक्तीने निर्माण झालेली आहे ती ब्रह्माची संकल्पना शक्ती आहे। ती काय आहे ब्रह्माची संकल्प शक्ती आहे ब्रह्माने कल्पना केली आहे आणि त्याचा विचार या समासामध्ये समर्थाने सविस्तर सांगितलेला आहे। म्हणून समर्थ सुरुवातीलाच म्हणतात आहे कारण मागच्या समासाची शिष्यांची आशंका होती मनुष्य कोठून झाली मग समर्थ म्हणतात आता पाहो जाता उत्पत्ती। आता आपण या समासामध्ये काय पाहणार आहोत उत्पत्ती कोणाची मनुष्यापासून मनुष्य होती पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता। मग मनुष्यांपासून मनुष्याचीच मुलं होणार पशूंपासून पशुची मुलं होणार। मग पुढे म्हटलंय खेचरे आणि भूचरे वनचरे आणि जळचरे नाना प्रकारांची शरीरे शरीरापासून होती। मग आता म्हटलंय आता उत्पत्ती संबंधी समर्थ सांगायला सुरुवात केलेली आहे आणि उत्पत्ती संबंधी सांगत असताना असं दिसून येतं की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती झाली पशुपासून पशुची उत्पत्ती होते हे आपण आता प्रत्यक्ष पाहतोच आहे। आपल्याला माहिती आहे मनुष्याच्या पोटी मनुष्य जन्माला येतो। खेचरे आणि भूचरे वनचरे आणि जळचरे नाना प्रकारांची शरीरे भूचरे नाना प्रकारची शरीरे शरीरापासून होती। मग आकाशगामी पृथ्वीवर विचरण करणारे वनात आणि जळात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे शरीरापासूनच उत्पन्न होतात। मग समर्थ म्हणतात आहे की शरीरापासून शरीर निर्माण होते आणि त्या शरीरापासून ते शरीर निर्माण होते। असं होत नाही की एक प्राणी आहे म्हणजे जो सिंह आहे
त्या सिंहाच्या पोटी कुत्रा जन्माला आला, असं होत नाही हो. म्हणजे माणसापासून माणसं जन्माला आली. आता कित्येक माणसं जन्माला येतात, मग ती माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, इतर प्राणी जन्माला येत नाही. तो कुत्र्यापासून कुत्रेच जन्माला येतात, हरणांपासून हरणच जन्माला येतात, कोंबडीपासून कोंबडींचीच पिल्लं येतात. त्या शरीरापासून ते शरीर जन्माला आलेले आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की नुसतेच भूचर नाहीत, तर खेचर, वनचर आणि जळचर. वनचर म्हणजे जे वनांमध्ये असलेले प्राणी आहेत ते सगळे प्राणी. भूचर म्हणजे जमिनीवर फिरणारे, चर म्हणजे फिरणारे. भूचर म्हणजे जमिनीवर फिरणारे हे सगळे प्राणी. खेचर आकाशात असलेले जसे पक्षी, एका पक्षापासून दुसरा पक्षी निर्माण होतो. जसं पोपटापासून पोपटच तयार होईल, मैना होत नाही हो. पोपटाला कावळा होत नाही आणि कावळ्यापासून कावळेच होतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे प्रत्यक्ष आहे, याला अनुमानाचीही गरज नाही आणि प्रमाणाचीही गरज नाही. मग समर्थ पुढे म्हणतात आहे, प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आदरानं घेऊच नये. विपरीतापासून विपरीते होती, परी शरीरेची बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. मग आता समर्थाने म्हटलंय की जसं कावळ्यापासून कावळाच होतो, तसं समर्थ म्हणतात आहे की हे सगळं प्रत्यक्ष आहे, याला अनुमानाची गरज नाही. प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आदरानं घेऊच नये. काय म्हटलंय समर्थाने? समर्थ म्हणतात आहे की याला प्रमाणाची गरज नाही किंवा प्रत्यक्षाची. प्रत्यक्षास आणि प्रमाण हे प्रत्यक्ष आहे, मग याला प्रमाणाची गरज काय आहे हो? आणि निश्चय आहे म्हणजे ठाम माहीत झालेला आहे, त्यात अनुमानाची गरज काय? म्हणून तिथे शंका घेऊ नका. ज्या शरीरापासून ते शरीर निर्माण होतात म्हणजे याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आदरानं घेऊच नये. आदरानं न धरता आजपर्यंत जो चालत आलेला मार्ग आहे, शरीरापासून शरीर निर्माण होतात, हाच तो मार्ग आहे. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते, व जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान करण्याची जरुरी नसते. अनुमानही गरज नाही, प्रमाणाचीही आवश्यकता नाही, कारण माणसापासून माणूसच जन्माला येत आहे, काही वेगळा प्राणी जन्माला येत नाही. म्हणून त्यासाठी प्रमाणाचीही गरज नाही आणि समर्थ म्हणतात आहे प्रमाणाची सुद्धा आणि अनुमानाची सुद्धा गरज नाही. सरळ असलेला रस्ता सोडून उगीच आडरानात शिरू नये असं समर्थ सांगतायत. मार्ग देखोन आडरानं घेऊच नये. हे तुम्हाला दिसतंय ना, मग तुम्ही मार्ग का सोडताय? हा तुम्हाला माहीत आहे शरीरापासून शरीराची उत्पत्ती होते. जसं प्राण्यांपासून प्राणी होतात, पक्ष्यांपासून पक्षी होतात, तसं माणसांपासून माणसं होतात हो. मग तुम्ही आडरान घ्यायची काय गरज आहे? सरळ दिलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याने चला असं समर्थ म्हणत आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, विपरीतापासून विपरीते होती, परी शरीरेची बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे. मग आता समर्थ म्हणतात अनेक भ्रमिष्ट जी उदाहरणं आहेत, खेचर वगैरे, खेचर इत्यादींची. मग शरीरापासूनच शरीर होतं, निर्माण होतं, मग उत्पत्ती कशी झाली, कोणी झाली, कोणाची झाली, देह कोणी निर्माण केला, हा प्रश्न. म्हणजे तरी हे उत्पत्ती कैसी झाली, शरीरापासून उत्पत्ती होणार नाही, पर तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची झाली, कोणाची झाली, कशी झाली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे, देह कोणी निर्माण केला. समर्थ म्हणतात शरीर जर नसेल तर उत्पत्ती होऊ शकणार नाही हो. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, मग प्रश्न निर्माण झाला आहे की ही उत्पत्ती तरी कशी झाली. शरीरापासून शरीर निर्माण होते इथपर्यंत ठीक आहे, पण पहिलं शरीर निर्माण जेव्हा झालं किंवा पहिला देह निर्माण झाला तो कसा निर्माण झाला. मग समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे,
तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे. मग ज्याने निर्माण केली त्याची काया कोणी निर्माण केली. आता ठीक आहे, मनुष्यापासून मनुष्य झाला, पशुपासून पशु झाला, पण पहिला कोणाचा जन्म झाला हो. मग त्याची काया कोणी निर्माण केली. आता त्याचा जर पहिला कोणाचा जन्म झाला, त्याच्या आधी कोणाचा झाला, म्हणजे त्याला निर्माण करणाऱ्याचा कोणी केला, हाही प्रश्नच आहे. जसं एक गमतीचा प्रश्न आहे बघा, मुर्गी आधी की अंडा आधी. आपण कोंबडी आधी म्हटलं तर अंड्याशिवाय कोंबडी जन्माला येत नाही आणि कोंबडीशिवाय अंड जन्माला येत नाही. मग आम्हाला असा प्रश्न पडला की शरीर पहिलं जो निर्माण झालेला आहे, शरीर जे पहिलं निर्माण झालेलं आहे, ते पहिलं निर्माण झालेलं शरीर हे कशापासून निर्माण झालं असेल. मग आता समर्थ पुढे त्याचं उत्तर देतात आहे. समर्थ पुढच्या ओवीमध्ये म्हणतात आहे, तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयासी कोणी केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे. ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीरे कैसे झाले, कासयाचे उभारिले कोणे कैसे. मग म्हटलंय समर्थाने, आता हे जे सगळं झालं ते कसं काय झालेलं आहे, याचा विचार करून खूपच लोक झाली की प्रथम हे शरीर जर मुळात झाले तरी कसे, ते कशा प्रकारे झालं, कोणी केलं, कसं झालं, हा प्रश्न आता उभा राहिलेला आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे की ज्याने हे निर्माण केलं त्याची काया कोणी निर्माण केली. म्हणजे आता समर्थ म्हणतात, म्हणून आपण खोट्याची बाजू घेऊ नका, अनुभव आला ते सांगा. ते म्हणतात आहे, मग आता शरीर निर्माण तरी कसं झालं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, ऐसी हे मागीला शंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्ययो आलियाने. मग काय म्हटले समर्थांनी, जाजू घेऊ नका. ऐसी हे मागील आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्ययो आलियाने. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपण खोट्याची बाजू घेऊ नका, अनुभव आला ते सांगा. ते म्हणतात आहेत की मग आता शरीर निर्माण तरी कसं झालं. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे, अशी ही मागे विचारलेली जी शंका आहे ती अजून तशीच राहिलेली आहे. मागे शंका काय विचारलेली पहिल्या ओळीमध्ये, की मनुष्य कोठून निर्माण झाली, जे मागे प्रश्न विचारलेला, कोणापासून, मनुष्य कोठून झाली, हे मुख्य आशंका राहिली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती. म्हणजे मागच्या समासामध्ये शेवटच्या ओळीमध्ये प्रश्न विचारलेला होता, त्याचं उत्तर समर्थाने या समासामध्ये दिलेलं आहे, पण त्याचं उत्तर अजून सापडलेलं नाही. ती आशंका जी आहे ती अजून तशीच राहिलेली आहे. म्हणून याचे उत्तर आता तुम्ही ऐका, असं समर्थ श्रोत्यांना सांगत आहेत. पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह धरू नका. म्हणून पुढे म्हटले, प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मी न घडे. मग आता समर्थ म्हणतात आहे, प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी. म्हणून तुम्ही आता माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी जो सांगतो आहे ते प्रचितीचं बोलणं सांगतो आहे. 3 प्रचिती समर्थाने सांगितलेल्या आहे. पहिली दिलेली आहे ती गुरु प्रचिती, दुसरी आहे शास्त्र प्रचिती आणि तिसरी आहे आत्मप्रचिती. साधू संतांना आत्मप्रचिती असते, ते शास्त्र अभ्यासक असतात, त्यांना शास्त्र प्रचितीही आलेली असते आणि ते सद्गुरू असतात. म्हणून गुरु प्रचिती ही त्यांच्याजवळ असते आणि या 3ही प्रचितींचा संगम सद्गुरूंजवळ असतो. म्हणून सद्गुरूंच्या वचनावर आपण विश्वास ठेवावा. जास्त आपण तर्कवितर्क करत बसू नये. कसं निर्माण झालं ते समर्थ सांगतात आहे. आता समर्थ पुन्हा मुळामध्ये आपल्याला ते देतात आहे
म्हणजे कशापासून काय झालं, कसं झालं, कधी झालं, हे सगळं समर्थ सांगतात आहे. जी तुमची शंका, मागे विचारलेली शंका अजून तशीच राहिली आहे, त्याचे उत्तर मी आता देत आहे. आता प्रत्यय आल्यावर मात्र दुराग्रह धरू नका. म्हणून पुढे म्हटलंय, प्रत्ययेची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासे. म्हणजे प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो. अनुभव आल्याशिवाय विश्वास होत नाही हो. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत माणसाला कळत नाही. अनुभव आला की माणूस शहाणा होतो. म्हणून म्हटले, प्रत्ययचे आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी. आता पुढे समर्थ देतात आहे, ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणिवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. मुळामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म, तो जो निर्गुण निराकार, ते निर्गुण निराकार परब्रह्म, यामध्ये मूळ मायेचा संचार झाला. ती मूळ माया जाणीव रूप आहे. आणि ती कशी आहे हो? अत्यंत सूक्ष्म आहे. ती वायू स्वरूप आहे. आणि त्या वायू स्वरूप असलेल्या मूळ मायेमध्ये पुढे अष्टदा प्रकृती समाविष्ट झाली. आणि अष्टदा प्रकृतीमध्ये कोणत्या गोष्टी येतात हो? आपण हे कित्येक वेळा ऐकलेलं आहे, अष्टदा प्रकृती, अष्टदा प्रकृती. पण नेमकी अष्टदा प्रकृती म्हणजे काय? तर पंचमहाभूत. अष्टधा, अष्ट म्हणजे 8, तर पंचमहाभूत 5 झाली आणि त्रिगुण 3 झाले. 5 आणि 3 8 होतात आणि याच्या समुच्चयाला अष्टदा प्रकृती असे म्हणतात. हे सगळे पंचमहाभूत, आप, तेज, वायू, म्हणजेच आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, हे 5 पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणजे रज, तम आणि सत्व, हे सगळे जे आहे ते अत्यंत सूक्ष्म स्वरूपात मूळ मायेमध्ये आहेत. पण मूळ मायेतून पुढे त्यातून गुणमाया प्रगट झाली आणि त्या गुणमायेमध्ये मात्र ते दिसू लागले. म्हणून म्हटलंय समर्थाने, ब्रह्मी मूळ माया झाली, त्याची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. मूळ माया कुठे उत्पन्न झाली हो? ब्रह्माच्या ठिकाणी. आणि तिलाच काय म्हटलंय? अष्टदा प्रकृती असं म्हटलेलं आहे. पंचमहाभूत व त्रिगुण हे जिच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले असतात. कोणाच्या ठिकाणी? ब्रह्माच्या, मूळ मायेच्या ठिकाणी. मूळ माया कोणाच्या ठिकाणी? ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली. मूळ माया ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली आणि तिलाच अष्टदा प्रकृती असं म्हणतात. आता पंचमहाभूत आणि त्रिगुण हे तिच्या ठिकाणी, म्हणजे कोणाच्या ठिकाणी? तर मूळ मायेच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले आहे. म्हणून म्हटलंय, ब्रह्मी मूळ माया झाली, ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया झाली, त्याची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुण कालवली मूळ माया. भूती म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुणी कालवली. पंचमहाभूत आणि त्रिगुणांमध्ये काय कालवलं गेलं? मूळ माया कालवलेली गेली. मग आता पंचमहाभूत आणि त्रिगुण जे रज, तम आणि सत्व आणि जी 5 भूत आहेत, आप, तेज, समर्थाने दिलेला आहे, वायू, आकाश आणि पृथ्वी, ही जी 5 पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण ही अष्टदा प्रकृती जी आहे ती कशामध्ये आहे? तर ती मूळ मायेमध्ये आहे. मूळ माया अष्टदा प्रकृती, तिलाच अष्टदा प्रकृती म्हणतात. मग तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने काय मिसळलेले आहेत? तर पंचमहाभूत, जी 5 महाभूत दिलेली आहेत ती आणि त्रिगुण तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले आहेत. कोणाच्या ठिकाणी? मूळ मायेच्या ठिकाणी. मग समर्थ पुढे म्हणतात, ते मूळ माया वायू स्वरूप. मग त्या मायेचं, मूळ मायेचं स्वरूप दिलेलं आहे समर्थाने. ते मूळ माया वायू स्वरूप, वायू मध्ये जाणिवेचे रूप, त्याची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. मग मूळ मायामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म आहे आणि ते निर्गुण निराकार परब्रह्म समर्थ म्हणतात आहे, निर्गुण निराकार परब्रह्म यामध्ये मूळ मायेचा संचार झाला. ती मूळ माया जाणीव रूप आहे, अत्यंत सूक्ष्म रूप आहे. ती कशी आहे? ते मूळ माया वायू स्वरूप. ती मूळ माया कशी आहे? वायू स्वरूप आहे.
आणि त्या मूळ वायू स्वरूप असलेल्या मूळ मायेमध्ये पुढे अष्टधा प्रकृती समाविष्ट झाली. आणि अष्टधा प्रकृतीमध्ये आपल्याला माहित आहे 5 पंचमहाभूत, 5 भूत आणि 3 त्रिगुण. आणि ती अत्यंत सूक्ष्म रूपाने मूळ मायेमध्ये आहेत. पण मूळ मायेतून पुढे त्यातून गुणमाया प्रगट झाली आणि गुणमायेमध्ये मात्र ते सगळं दिसू लागलं. म्हणून म्हटले आहे ते मूळ माया वायू स्वरूप. ती मूळ माया कशी आहे? वायू स्वरूप आहे. वायोमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत. मग समर्थ म्हणतात आहे, तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला, इच्छेचा जर आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरते. कारण आता हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. समर्थ म्हणतात शब्दातीत आहे, शब्द वाया गेला. काय म्हटलंय? तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत. मग हे सगळं जे घडतं आहे ते मूळ माया, पुढे गुणमाया आणि त्याच्या पुढचा विस्तार, हे सगळं मूळ मायेमध्ये होतं. आणि त्यामुळे त्याचा संबंध ब्रह्माशी नाही. जो आम्ही निर्गुण निराकार ब्रह्म म्हणतो त्याचा काहीही त्याला स्पर्श नाही. जसं जगतामध्ये सगळ्या घटना घडतात परंतु त्याचा परिणाम वातावरणाला होत नाही. वातावरण आहे तसंच राहतं. जगतामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. जो परिणाम आम्हाला दिसतो, गंध म्हणा किंवा दुर्गंध म्हणा, तो जो परिणाम दिसतो तो आकाशाला आहे. आणि तो त्या परिणामामध्ये तो कोणत्या आकाशाला आहे? तर त्या आकाशामध्ये असलेल्या त्या वायूला आहे. वायूमुळे आपल्याला ते जाणवतो. आता वारा आहे ते कसं जाणवतं आपल्याला? असं दिसत नाही, डोळ्याने दिसत नाही, परंतु त्याचा स्पर्श जाणवतो. तसं आणि ते कोणतं आकाश आहे? तर उपाधियुक्त आकाश आहे. उदाहरणार्थ समर्थ म्हणतात अशी 3 भांडी घेतली, लहान लहान भांडी घेतली. त्यात एका भांड्यामध्ये सुगंधित फुलं टाकली, हो मोगरा म्हणा किंवा ज्याचा सुगंध येतो अशी फुलं एका भांड्यामध्ये टाकली. दुसऱ्या भांड्यात समर्थ म्हणतात आहे आपण मेलेला उंदीर टाकला. आणि तिसरं जे भांडं आहे ते पहिल्या भांड्यात, तिसरं भांडं आहे ते रिकामी ठेवलं. आता पहिल्या भांड्यातून सुगंधित वास येतो आहे वाऱ्यामुळे. हो, वारा नसेल तर आपल्याला ते जाणवणार नाही, वाऱ्यामुळे आपल्याला तो सुगंध जाणवतो. आणि दुसऱ्या भांड्यातून घाण येते आहे आणि तिसऱ्या भांड्यातून सुगंधही येत नाही आणि घाणही दुर्गंधही येत नाही. या तिन्हीचा जर आम्ही विचार केला तर हे कोणामुळे झाले आहे? तर ते वाऱ्यामुळे झाले आहे. कारण वाऱ्यामुळे आपल्याला ते समजतं आहे. एखाद्या दूरवरच्या ठिकाणी फुललेलं जे फूल आहे त्याचा सुगंध जर आपल्याला येतो, मध्येच जाणवतो. कारण का जाणवतो? कारण त्याची वाऱ्याची झुळूक आणि त्या वाऱ्याबरोबर तो सुगंध आपल्यापर्यंत येतो. काही क्षणापुरती येतो आणि परत जातो. परंतु त्यामागे असलेल्या अवकाशामध्ये, त्यामध्ये असलेल्या अवकाशामध्ये म्हणजे आकाशामध्ये त्याचा कुठेही परिणाम नाही. संबंध येतो त्याचा वाऱ्याशी. तो वायू सोबत सुगंध आला आहे आणि वायूच्या मदतीने दुर्गंधही आला आहे. परंतु समर्थ म्हणतात त्या अवकाशाला, त्या पोकळीला, ज्याला आम्ही घटाकाश म्हणतो, त्या पोकळीला मात्र कुठल्याही प्रकारचा सुगंधही नाही आणि कुठल्याही प्रकारचा दुर्गंधही नाही. ती वस्तू तिथून काढून टाकली तर तिथला दुर्गंधही निघून जाईल आणि त्यातला सुगंधही निघून जाईल. ते आहे तसं कायम राहील. त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये जरी आम्हाला असं वाटत असेल की मायेचा संचार झाल्यामुळे ब्रह्म विकारी झालं, ब्रह्माला त्याचा परिणाम झालेला आहे, पण तसं होत नाही. ते तसं होऊ शकत नाही. जसं आकाशात परिणाम होत नाही, ते आहे तसंच आहे, त्यामध्ये बदल होत नाही, तसंच ब्रह्माचं आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे तथापि ब्रह्मी कल्पिला, ते मूळमाया वायो स्वरूप. वायोमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत.
तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे कसं ठरेल? व्यर्थ ठरेल. आणि कारण आत्मा हा निर्गुण, सर्वत्र कोंदाटलेला असूनही तो शब्दातीत आहे. म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म. समर्थांनी स्पष्ट दिलेला आहे, आत्मा कसा आहे, वस्तू कशी आहे, ब्रह्म कसा आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. पुढे दिलंय समर्थांनी, तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंथिला, तरी ते तुटेना. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार, विकार नासे निर्विकार, जैसे तैसे. मग आता इथे समर्थांनी दिलेला आहे, समर्थ म्हणतात की आत्मा कसा आहे हो? आत्मा निर्गुण. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे. वस्तू ब्रह्म. मग आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म वस्तू आहे. जितकी नामे आहे तो सर्व काय आहे? भ्रम आहे. नाम मात्र तितुका भ्रम. समर्थांनी स्पष्टच दिलं आहे, नाम मात्र तितुका भ्रम. जितकी नाम आहे तो कसा आहे? सगळा भ्रम आहे. कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. कल्पून लाविला संभ्रम, कल्पनेने त्याच्यावर भ्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला तरी तो लागणार नाही. तरी तो काय होणार नाही? सफल होणार नाही. म्हणून म्हटलंय समर्थाने, समर्थ म्हणतात की आत्मा कसा आहे? निर्गुण आहे, वस्तू ब्रह्म आहे, नाम मात्र तितका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. आम्ही जरी विचार केला की आत्मा हा निर्गुण आहे, ब्रह्म ही निर्गुण आहे, मग नाम मात्र त्याला काय आहे? भ्रम आहे. कल्पून लागला संभ्रम, तरी तो लागणार नाही. आम्ही जरी कल्पना केली की आत्म्याला आणि ब्रह्माला की यांच्यामुळे या घटना घडलेल्या आहेत, तरी त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. जसं सूर्यामुळे जगाची रहाटी चालते, सूर्यामुळे सकाळ होते हो, सकाळ झाल्यावर सगळी रहाट गाडगं दिवसाचं सगळं चालू होतं. पण समर्थ म्हणतात त्याचा परिणाम सूर्यावर होत नाही हो. सूर्य सगळ्यांना जाग करतो, परंतु सूर्याला त्याचा काहीच परिणाम होत नाही. म्हणून म्हटलंय सूर्य आहे तसा आहे, तो साक्षी रूपाने सगळ्या जगाकडे पाहतो आहे. सूर्याकडे त्याचा परिणाम नाही आहे. परिणाम कोणावर आहे? तो परिणाम कोणावर आहे? तर तो परिणाम जो आहे तो सृष्टीवर आहे. सूर्य उगवला म्हणून पक्षी उडतात, सूर्य उगवला म्हणून चिवचिव करतात, सूर्य उगवला म्हणून फुलं उमलतात, सूर्य उगवला म्हणून सगळीकडे पहाट होते, उजेड येतो, काळ्या अंधाऱ्या रात्री संपूर्ण दिवस उजाडतो, सोनेरी दिवस दिसायला लागतो. म्हणून कळ्या उमलतात, सूर्य उगवतो आहे. म्हणून लोक काम करतात आहे, कामाला सकाळी जातात आहे, सूर्य उगवतो आहे म्हणून सर्वत्र प्रकाश पडलेला दिसतो. सूर्याला मात्र सृष्टीवर काय चालू आहे त्याचं काहीही त्याला घेणं देणं नाही. सूर्यच उगवला नसता तर, म्हणून सूर्य आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. सूर्य उगवला, सूर्य जर सुरू आहे म्हणून हे सगळं आपलं रहाट गाडगं कसं आहे? चालू आहे. सूर्य मावळला की सगळी शांतता होते, कामं तिथल्या तिथे स्टॉप होतात. म्हणून तसंच ब्रह्मालाही त्याचं काही देणं नाही, घेणं देणं आहे का? जसं सूर्याला सृष्टीवर काय चाललंय याचं काहीही घेणं देणं नाही, तसंच ब्रह्मालाही त्याचं काहीही घेणं देणं नाही. मूळ मायेत बदल होतो आहे, तर मूळ माया आणि गुणमाया झाली आणि गुणमायेतून सृष्टी निर्माण झाली. आणि अशा प्रकारे समर्थ म्हणतात उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा उदय झाला, विचार झाला. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही ते लक्षात घ्या, सुरुवातीला लक्ष ठेवून ऐका, श्रवण करा, म्हणजे त्यातून आपल्याला त्याचं सगळं गूढ रहस्य आपल्याला ते कळेल. म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंथिला, तरी ते तुटेना. आता समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. आता बघा, फार सुंदर समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे.
समर्थ म्हणतात आहे की तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंथिला तरी ते तुटेना. म्हणजे तरीही आग्रहाने तसा प्रयत्न केला आणि जर आकाशाला आपण दगड मारला आणि त्याच्यावर कुणी थुंकले, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंथिला तरी ते तुटेना. मग आकाशाला दगड मारला किंवा तिच्यावर कुणी थुंकले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू, कुठलाही पदार्थ पोहोचू शकत नाही. कारण आम्ही जर असं जसं आम्ही एखादा दगड घेऊन जर आम्ही तो काचेवर मारला तर काच काय होते हो, फुटते की नाही? फुटते काच. मात्र तोच दगड जर भिंतीवर मारला तर भिंतीवरून तो असा उसळून बाजूला येतो की नाही? तो जर माणसाला मारला तर त्याचं डोकं फुटू शकते. मग तसा ताकदीने जर आम्ही आकाशाला जर तो दगड मारला तर त्याचा परिणाम आकाशावर काहीही होणार नाही, काहीच होणार नाही. मग मी वस्तूवर जर हात मारला तर माझ्या हाताला लागेल किंवा वस्तूला लागेल, पण आकाशात जर मी असं जोराने जर वस्तू एखादी मारली तरी ती आपल्याचकडे पुन्हा येणार आहे, कारण त्याचा परिणाम आकाशाला होणारच नाही, आकाशाला त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे निर्विकारी ब्रह्मावर त्याचा काहीही परिणाम होत नसतो, हे मात्र कायम आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंतीला तरी ते तुटेना. म्हणून पुढे समर्थ देतात आहे तैसे ब्रह्म निर्विकार. तसं काय आहे? आता हे उदाहरण समर्थाने आकाशाला दिले आहे, परंतु आकाशासारखं काय आहे? तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविता विकार, विकार नासे निर्विकार जैसे तैसे. आता एका प्रत्ययो जाणवणी धरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो अनुभवाचा. तैसे ब्रह्म निर्विकार. त्याचप्रमाणे ब्रह्म कसं आहे? निर्विकार आहे. आणि निर्विकार असल्यामुळे निर्विकारी लाविता विकार, निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नासे निर्विकार. जर त्याच्यावर विकाराचा आरोप केला तर मात्र विकार नासे निर्विकार जैसे तैसे. विकार काय होतात? नाश पावतात. आणि निर्विकार ब्रह्म आहे ते जसंच्या तसं असतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकार लाविती विकार, विकार नसे निर्विकार जैसे तैसे. तात्पुरतं, काही क्षणापुरतं आम्हाला त्या आकाशाला काही गुणदोष लागला असे वाटेल, काही क्षण वाटेल, पण जसं त्या भांड्याचं उदाहरण आपण मगाशी पाहिलं, 3 भांडी होती, एकामध्ये सुगंध येतो, एकामध्ये दुर्गंध आणि एक रिकामं होतं. ते काही क्षण वाटलं वाऱ्यामुळे, वायुस्वरूप वारा आल्यामुळे, वाऱ्याची झुळूक आल्यामुळे ते जाणवलं, परंतु ते जर एकदा भांड्यातून काढून टाकलं तर त्याला काही येणार नाही. त्याच्यात दुर्गंध आहे, काही क्षण वाटलं, त्याच्यामध्ये सुगंध आहे, पण मुळामध्ये सुगंधही नाही आणि दुर्गंधही नाही. त्या आकाशाला माहीत नाही आहे तो वाऱ्याला आहे. तसा ब्रह्माला काहीतरी परिणाम झाल्यासारखा वाटतो, पण तो ब्रह्मावर काहीही त्याचा परिणाम नाही. आकाशातील सूर्य किंवा चंद्र जेव्हा त्या पाण्यामध्ये पडतात, म्हणजे एखाद्या भांड्यात जर पाणी ठेवलं आणि त्याच्यावर जर पडला, तेव्हा ते पडलेलं प्रतिबिंब जरी कितीही हेलावलं, कितीही हलवलं, कितीही हललं, तरी सुद्धा त्या हलण्याचा परिणाम आकाशातील चंद्राला होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मावर कशाचाही परिणाम होत नाही. समर्थांनी एवढं सुलभ, सुगम आणि सोपं करून दिलेलं आहे. आपल्याला कळण्यासाठी समर्थांनी हे उदाहरण दिलेलं आहे. ब्रह्म आहे तसंच आहे, कारण ते कसं आहे? निर्गुण आत्मा, निर्गुण वस्तू ब्रह्म, निर्गुण निराकार आहे. कारण ते निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणून निर्गुण निराकारावर त्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही. जर परिणाम झाला असता तर त्याला आम्ही निर्गुण निराकार कसं म्हटलं असतं? म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने आता एका प्रत्ययो. आता हे सगळं सांगितलं. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार, विकार नासे निर्विकार जैसे तैसे. आता हे सगळं सांगितलं, पण आता समर्थ म्हणतात आता एका प्रत्ययो जाणवणी धरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो अनुभवाचा. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर,
ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलिजे. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई. मग आता समर्थ म्हणतात आहे की आता ऐका प्रत्यय, आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो ते तुम्ही नीट ऐका. जाणोनी धरावा निश्चयो, तरीच पावी जय जयो अनुभवाचा. मनात दृढ निश्चय करावा, म्हणजे तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल. तरीच पावी जय जयो अनुभवाचा, तरच तुम्हाला स्वतःला असा अनुभव येईल. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर. ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलिजे. मग ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ माया झाली, तिच्या ठिकाणची जी जाणीव कळा आहे तोच ईश्वर आहे आणि त्यालाच ईश्वर सर्वेश्वर असं म्हणतात. मायेमध्ये समीर, इथं म्हटलंय समर्थाने, माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर. मायेमध्ये समीर, त्याप्रमाणे तो त्या मायेमध्ये तो ईश्वर आहे. माया ईश्वरातून निर्माण झालेली आहे, म्हणून म्हटलंय समर्थाने, माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर. ईश्वर आणि सर्वश्वर तयासीच बोलिजे. मग ब्रह्माच्या ठिकाणी वायुस्वरूप जी मूळ माया झाली, तिच्या ठिकाणची ती जी जाणीव कळा आहे तोच ईश्वर आहे आणि त्यालाच ईश्वर सर्वेश्वर म्हणतात. मग मायेमध्ये तो ईश्वर आहे. माया ईश्वरातून निर्माण झाली आहे, परंतु त्याचा संबंध मात्र काय आहे? निर्गुण निराकार परब्रह्माशी नाही. ईश्वर ही संकल्पना जेव्हा जन्माला आली किंवा देव जेव्हा निर्माण झाले, तेव्हा त्यामध्ये त्रिगुण आलेच, आणि त्रिगुण म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे आलेच. त्याच्या पलीकडे गेलं तर गुणमाया आहे, त्याच्याही पलीकडे गेलं तर मूळ माया आहे. म्हणून देवांची उत्पत्ती माया म्हणजे समीर, माया आहे. वारा दिसत नाही तशी माया सुद्धा दिसत नाही, म्हणून म्हटलंय तोची ईश्वर गुणासी आला. काय म्हटलंय? तोची ईश्वर गुणासी आला. तो जो ईश्वर आहे तो निर्गुण निराकार परब्रह्म, तो पुढे मायेचा स्पर्श झाल्यामुळे तोच त्याला सगुणत्व आलं. तो ईश्वर म्हणून जन्माला आला, तो सगुण झाला. सगुण म्हणजे गुणात आला, आणि आता तो जेव्हा गुणात आला तेव्हा काय झालं तर तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई. म्हणून समर्थ म्हणतात त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली. तोची ईश्वर गुणासी आला, त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणासी आला, गुणमाया झाली आणि त्याचा त्रिगुण भेद झाला. आणि त्यातून काय झालं? रज तम आणि सत्व असे त्रिगुण वेगवेगळे झाले आणि ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई. आणि त्यातूनच ब्रह्मा विष्णू महेश उत्पन्न झाले. पुढे समर्थ म्हणतात आहे त्याचा त्रिगुण भेद ब्रह्मा विष्णू महेश उपजले आणि त्या समीराच्या माध्यमातून 3 गुण जन्माला आले. ते 3 गुण म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश जन्माला आले. आणि पुढे त्या ब्रह्मा विष्णू महेशांचं रूप का निर्माण झालं? कारण त्यामध्ये सुद्धा ब्रह्माचा गुण वेगळा आहे, विष्णूंचा गुण वेगळा आहे, रुद्रांचा गुण वेगळा आहे. म्हणून इथे म्हणतात आहे समर्थ, पुढच्या ओळीमध्ये समर्थाने दिला आहे की तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई. सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपिला. जाणता विष्णू भगवान, जाणता नेना चतुरानन, नेनता महेश पंचानन अत्यंत भोळा. त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगळाले, परी विशेष नुन भासले, ते बोलावे लागती. मग मागे आपण त्याचा विचार पाहिलेला आहे की कुठला विचार पाहिला की या त्रिगुणाचा ब्रह्मा विष्णूंशी काय संबंध आहे? की ब्रह्म संपूर्ण सृष्टीला, ब्रह्म काय करतात? संपूर्ण सृष्टीला निर्माण करतात आहे. संपूर्ण सृष्टीला ते निर्माण करणारे आहेत. म्हणून त्यामध्ये काही चांगलं, काही वाईट, आणि काही त्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण असे 3 गुण काय आहेत?
सामावलेले आहेत. विष्णूंमध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळतो तो सत्वगुण, रुद्रामध्ये पाहायला मिळतो आपल्याला पूर्णपणे तमगुण, पण ब्रह्मामध्ये दोन्ही गुणांचा समुच्चय आहे. मग अशा प्रकारे समर्थ म्हणतात आहे की विष्णू भगवान जाणता, विष्णू भगवान जाणता, नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा. आकाश म्हणजे रज तम आणि सत्व, रज आणि तम आणि सत्व हे उत्तमोत्तम हे त्रिगुण आहेत. परंतु अनुक्रमी पूर्वी वर्णन केलेलं आहे की जाणता तो विष्णू भगवान गुणमय, म्हणजे जाणीव नेणीवयुक्त तो काय आहे, चतुरानन आहे. आणि तमो गुणमय नेणीवयुक्त आहे पंचमुख महेश पंचानन, पंचमुख महेश जाणावा. मग म्हटलंय त्रिगुणी कालवला. मग आता समर्थ म्हणतात आहे की ज्याला जाणणं आहे, नेणणं आहे हे चतुरानन म्हणजे कोण, ब्रह्म. ज्याला जाणणं नेणं आहे ते ब्रह्म. नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा. म्हणून भोला शंकर इथे कसा आहे, नेनता पण आहे आणि पुढे म्हटलं आहे त्रिगुण कालवले. कैसे होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती. वायो मध्ये विष्णू होता, तो वायो स्वरूपची तत्वता. पुढे झाला देह धरता चतुर्भुज. मग आता पुढे म्हटलेलं आहे की वायोमध्ये त्रिगुणी कालवले. मग कालवलेला आहे, 3 त्रिगुण एकच नाही आहे, सगळे एकमेकात कालवलेले आहे. जसं दुधात साखर टाकली आहे आणि साखरेमध्ये केळं कालवलेलं आहे, त्याचं कालवण केलेलं आहे, म्हणजे ते पूर्ण सगळं कालवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता त्यातली साखर कोणती आहे, केळं कोणतं आहे हे जसं अलग करता येत नाही, तसं त्रिगुण कालवले गेले आहे. त्रिगुणी कालवले. पण आम्ही खाताना आपल्या लक्षात येतं की याच्यात केळं पण आलेलं आहे, पण नुसतं केळं नाही, साखर सुद्धा आहे आणि दूध सुद्धा आहे. पण त्याच्यामध्ये दूध पण आहे आणि त्यात साखर पण आहे. पण नुसतं चमच्याने दूध घेतलं तर त्यात केळं आहे, पण प्रमाण केळ्यापेक्षा दुधात जास्त आहे. म्हणून आपण काय म्हणतो, आम्ही दूध म्हटलं. चमच्याने जर आपण दूध पिलं, आपण ते उचललं तर त्यात साखर दिसत नाही हो, पण ती साखर त्याच्यात आहे. तसंच त्रिगुण सुद्धा एकमेकात मिसळलेले आहेत. म्हणून माणसं सुद्धा समर्थ म्हणतात व्यक्ती तितक्या प्रकृती. आम्ही म्हणतो ते फक्त एवढ्यासाठी. म्हणून सगळी माणसं यांच्यामध्ये रज तम आणि सत्व या तिन्ही गुणांचा समुच्चय आहे. पण ज्याचा प्रभाव जास्त असतो त्या प्रभावाचा तो मनुष्य आहे असं आपण समजतो. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण आहेत, परंतु कोणामध्ये, आता जी आपण म्हणतो एखादा माणूस खरंच खूप चांगला आहे, शांत, कोणालाही कधी उलट बोलत नाही, एकदम संत माणूस आहे, त्याला आपण सज्जन म्हणतो. का म्हणतो, कारण त्याचे गुण, त्याच्या ज्याचा प्रभाव ज्या गुणाचा जास्त आहे त्याला त्याची ओळख देतो आपण. साधू संत दिसतात आहे ते सत्वगुणी आहेत. मग रजतम गुण त्यांच्यामध्ये आहेत पण अल्प प्रमाणात, ते दिसत नाही, पण प्रभाव जास्त आहे सत्वगुणाचा. तसं सामान्य माणसांचं घ्या, सज्जन आहे तर त्यांच्यामध्ये सत्वगुण जास्त आहे, दुर्जन असतील तर तमोगुण जास्त आहे, आणि राजयोगी असतील रजोगुण तमोगुण यांच्यामध्ये मिश्रित झालेला आहेत. अशा प्रकारे समर्थांनी याचा विस्तार दिला. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे खरं तर एकमेकात मिसळलेलेच आहेत. ते ओळखणार कसे, पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्याचे वर्णन करावे लागते. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, वायोमध्ये त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती. वायोमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपची तत्वता. पुढे झाला देह धारता चतुर्भुज. मग मूळ माये सत्वगुण रूपाने विष्णू वायुरूपच निराकार होतो आणि तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. म्हणून श्री समर्थांनी संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशी झाली याचा विचार मांडताना ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांपासून संपूर्ण सृष्टी विस्तारली आहे असं सांगितलं आहे. मूळ माया त्यातून जन्माला आली, मूळ मायेतून गुणमाया जन्माला आली. समर्थांनी त्याचा विस्तार दिलेला आहे.
समर्थ म्हणतात आहे, मूळ माया आली, मूळ मायेतून गुणमाया आली. गुणमायेमध्ये अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अर्थात रजतम आणि सत्वगुण, त्यातून ब्रह्मा विष्णू महेश हे सुप्त रूपामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वायू स्वरूपात सर्वत्र वास करतात. परंतु ते आमच्या डोळ्यांना दिसत नाहीत, आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. म्हणून या भगवंताने आमच्यावर कृपाळू होऊन प्रसंगी देह धारण केलेला आहे. म्हणून समर्थांनी यापुढे भगवंताचा अवतार वाचा असं सांगितलेलं आहे. दृष्टांच्या संवारासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत अवतरित होतो, तो विषय समर्थ आता पुढे आपल्याला सांगत आहेत. वायूमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपाची तत्वता पुढे झाला, तो वायू स्वरूपाची तत्वता पुढे झाला देहधर्ता चतुर्भुज. मग मूळ माये सत्वगुण रूपाने विष्णू वायू रूपच निराकार होतो. म्हणून पुढे त्यांनी चतुर्भुज देह धारण केलेला आहे. तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकास, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती, मात्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. आता समर्थाने दिलेला आहे. समर्थांनी जाणता विष्णू कोण आहे? भगवान. जाणता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोळा त्रिगुणी कालवले. कैसे होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती. म्हणजे वायूमध्ये विष्णू होता, मुळामध्ये हे रज तम आणि सत्व हे तिन्ही गुण वायूमध्ये आहेत, मिश्रित आहेत. ते अलग करता येत नाहीत कारण ते मिश्रित आहेत. परंतु तरी सुद्धा प्रत्येक देवतेचा स्वतःचा असा गुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जसा विष्णूंचा सत्वगुण आहे, त्यानंतर ब्रह्मदेवांचा रजगुण आहे, तर महेशाचा तमोगुण आहे. रजोगुणाची उत्पत्तीच मुळामध्ये सत्व आणि तम यांच्या मिश्रणाने रजगुण तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे या तिन्ही देवांनी पुढे जन्म घेतला आणि सुरुवातीला ते कसे होते? वायू स्वरूप होते. वायू स्वरूपातून पुढे झाले ते देहधर्ता. जसे भगवान विष्णू देहधर्ता झाले, तसे भगवान ब्रह्म आणि महेश सुद्धा यांनी सुद्धा प्रसंगानुरूप सावकाश त्यांनी देह धारण केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकास, गुप्त प्रगट होता सायास वेळ नाही. म्हणजे मूळ मायेत सत्वरूपाने सत्वगुण रूपाने विष्णू वायू रूपच निराकार होते आणि पुढे चतुर्भुज देह धारण करणारे झाले. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात, रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले. त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. म्हणून पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे, म्हणून त्यांनी प्रसंगानुरूप त्यांनी देहधारणा केलेली आहे. आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती, मा त्या देवांच्या मूर्ती सामर्थ्यवंत. देव देवता भूते भूदेवते, चढते सामर्थ्य आहे तेथे, येण्याची न्याये राक्षसांते सामर्थ्य कळा. झोटिंग वायू स्वरूप असती, सवेच खुळखुळाक चालती, खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. आता म्हटलंय, आता रोकडी प्रचिती. आता काय आहे? रोकडा अनुभव आहे. मनुष्य गुप्त प्रगटती, मनुष्य सुद्धा जर गुप्त होतात, प्रगट होतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती घ्या, मग त्यांना हे अशक्य कसे असेल हो? म्हणून म्हटले आहे की मनुष्य सुद्धा सामान्यतः ज्यांना योगशास्त्र येते, योग विद्या येत होती, ते गुप्त प्रगट होत होते. ते दृश्य अदृश्य होऊ शकत होते. जसे योगी अरविंद महाराज यांना इंग्रजांनी अलीपूरच्या जेलमध्ये ठेवले होते, पण अलीपूरच्या जेलमध्ये राहून सुद्धा योगी अरविंद महाराजांनी योग साधना केली. या योग साधनेच्या सामर्थ्याने
या योग साधनेच्या सामर्थ्याने त्यांनी स्वतःचा देह इतका सूक्ष्म केला होता, इतका लहान केला होता, इतका हलका केला होता की जेलमध्ये योगी अरविंद महाराज पहारेकरांना सुद्धा दिसत नव्हते. ज्यावेळेस योगी अरविंद महाराजांना त्यांच्या योग साधनेमध्ये अडचण आली त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन मागितलं की हे सद्गुरुनाथा, यापुढे काय करावं मला सांगा. त्यावेळेस त्यांचे गुरु लेले महाराज यांनी देह ठेवलेला होता. त्यामुळे लेले महाराज तिथे येऊ शकत नव्हते आणि देह ठेवल्यामुळे पण अचानक कुठून तरी आवाज झाला. त्या आवाजाने योगी अरविंदांना मार्गदर्शन मिळालं. त्यावर योगी अरविंद महाराज म्हणाले की आपण कोण? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी स्वामी विवेकानंद बोलतोय, आपणास दर्शन हवे का? त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना त्यांनी सांगितलं की मार्गदर्शन पुरे झाले आहे, मार्गदर्शन पुरे आहे, दर्शनाची गरज नाही. कारण त्यांचे गुरु कोण होते तर लेले महाराज, जे परात्पर गुरु असतात. परात्पर गुरु देह धारण न करता सुद्धा मार्गदर्शन करू शकतात. योग सामर्थ्याने स्वतःचा देह सुद्धा ते या वायू रूपामध्ये ते विलीन करू शकतात. मनुष्य सुद्धा होतात. मग प्रत्यक्ष देवांना जर असा प्रश्न पडला असेल की आपल्याला देह धारण नाही करायचा तर तेही केव्हाही गुप्त होतात. त्यांना असं वाटलं की आपण देह धारण करावा तर ते देह धारण करतात. जसं महाभारतामध्ये द्रौपदीला जेव्हा रक्षणाचं काम पडलं तिने कृष्णाचा धावा केला. कृष्णा धावरे, कृष्णा धावरे, संकट आम्हावरी, कृष्णा धावरे. त्यावेळेस कृष्णाने वस्त्रावतार धारण केला. हनुमंतांच्या जवळ अनिमा गरिमा नावाची विद्या असल्यामुळे त्यांना सूक्ष्मातील सूक्ष्म रूप धारण करता येत होतं. समर्थाने त्यांचंही वर्णन हनुमंतांच्या भीमरूपी स्तोत्रामध्ये केलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. हनुमंतांचं रूप कसं होतं तर अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. सूक्ष्मातील सूक्ष्म रूप धारण करणे आणि विशालातील विशाल रूप धारण करणे हे सामर्थ्य हनुमंतांजवळ होतं. द्रोणागिरी पर्वत जेव्हा हनुमंतांनी आणला त्यावेळेस त्यांची जाण्याची जी गती होती, समर्थ वर्णन करतात गती. कल्पना आहे की या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिकांनी सर्वात जास्त गती कोणाची आहे असं म्हटलं आहे तर सर्वात जास्त गती ही प्रकाशाची आहे. प्रकाशापेक्षा जास्त गती कोणाचीही नाही. म्हणूनच तर आकाशात चमकलेली वीज आपल्याला पहिली ऐकू येते, दिसते आणि नंतर तिचा कडकडाट ऐकू येतो. पहिले चमकते आणि नंतर तिचा आवाज येतो. याचा अर्थ म्हणजे ध्वनीपेक्षाही प्रकाशाचा वेग जास्त आहे. हनुमंत जेव्हा द्रोणागिरी आणायला गेले त्यावेळेस मनासी टाकिले मागे. काय गती होती हनुमंतांची हो. मनाला सुद्धा मागे टाकलं, कारण मनाच्या गतीपेक्षा जास्त गती कोणाचीच नाही. माझ्या मनात आल्याबरोबर मी दुसऱ्या क्षणी त्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकतो. मनात आलं तर मी पूर्वेकडे आहे, मनात आलं तर मी उत्तरेकडे आहे, मनात आलं तर मी दिल्लीमध्ये आहे आणि दुसऱ्या क्षणी मुंबईमध्ये आहे. मनाच्या गतीचा वेग कोणालाही नाही. म्हणून समर्थ म्हणतात मनासी टाकिले मागे. मनात येण्याच्या अगोदर पुढे ते जात होते. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुलना कैसी मेरू मंदार धाकुटे. मेरू मंदार सुद्धा लहान लहान झाले. अर्थात ही सर्व शक्ती भगवंताजवळ आहे. म्हणून भगवंत आपले रूप बदलू शकतात. म्हणून पुढे समर्थाने दिलेला आहे. त्यापासून रजगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले. त्यांना गुप्त आणि प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती, मा त्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. आता रोकडा अनुभव पहा. मनुष्य सुद्धा जर गुप्त होतात, प्रगट होतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती घ्या, मग त्यांना हे अशक्य कसे असेल हो. म्हणून म्हटले राक्षसाते
म्हणजे राक्षसांना. अशा प्रकारे मानवाला सामर्थ्य होतं, त्याच्यापेक्षा राक्षसाला सामर्थ्य आहे, आणि त्याही पेक्षा कोणाला सामर्थ्य आहे हो? देवांना सामर्थ्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे पुढे, देव देवता भूते देवते चढते सामर्थ्य आहे तेथे, येण्याची न्याये राक्षसांते सामर्थ्य कळा. झोटिंग वायो स्वरूप असती सवेच खुळखुळा चालती, खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. देव देवता भूते दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असतं, आणि त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याचं सामर्थ्य काय असतं? समर्थ म्हणतात चालू असतं. म्हणजे त्याच राक्षसांच्या अंगी त्याच प्रकारचं सामर्थ्य आढळून येतं. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, झोटिंग वायो स्वरूप असती सवेच खुळखुळा चालती, खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. अवघेची न्याल अभावे तरी हे बहुतेकास ठावे, आपुलाले अनुभवे विश्वलोक जाणती. झोटिंग कसा आहे? वायू स्वरूपच असतात, ते दिसत नाही, पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो. पण ते अचानक खारीक खोबरे वगैरे वस्तू ही काय करतात? टाकून देतात. म्हणून झोटिंगांचं सामर्थ्य ते म्हणतात वायू स्वरूप आहे. ते खुळखुळ चालतात आणि खोबरी आणि खारिका काय करतात? खाली टाकतात. अवघेची न्याल अभावे तरी हे बहुतेकांस ठावे, आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती. मनुष्य धरती शरीर वेश, नाना परकाया प्रवेश, मा तो परमात्मा जगदीश कैसान धरी. मग समर्थ म्हणतात, अवघेची न्याल अभावे तरी हे बहुतेकांस ठावे. आता हे सर्वच खोटे मानाल, त्यावर श्रद्धा जर ठेवाल तर या गोष्टी घडतात, हे अनेक जणांना माहीत आहे. आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती. जगातील लोक आपल्या आपल्या अनुभवावरूनच या गोष्टी काय करतात? जाणतात. मनुष्य धरती शरीरे वेश, नाना परकाया प्रवेश, मा तो परमात्मा जगदीश कैसान धरी. मनुष्य सुद्धा वेगवेगळी शरीरे आणि वेश धारण करू शकतात आणि परकाया प्रवेश करू शकतात. मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही? म्हणून म्हटलेलं आहे, मनुष्य जर अशा प्रकारे आपल्यामध्ये बदल करू शकतात, वेगळा देह धारण करू शकतात, परकाया प्रवेश करू शकतात, तर भगवंताला करता येणार नाही का? हो, करता येईल. अर्थात देवांचं सामर्थ्य राक्षसांच्या कोटी गुणांनी जास्त आहे हो. देवानेच दिलेलं आहे त्यांना. ते सगळ्यात देव श्रेष्ठ आहेत. जर राक्षस तसं करू शकतात तर देव त्याच्यापेक्षा तर कोटी गुणांनी जास्त आहे सामर्थ्य. म्हणून म्हटलंय समर्थाने, म्हणून वायो स्वरूपे देह धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले, पुढे त्याची विस्तारले पुत्र पौत्री. मग म्हणून वायो स्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले, आणि पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. अशा प्रकारे आज भगवंताने पुढे देह धारण करून त्यांच्या पोटी अनेक पुत्र पौत्री जन्माला आले. आणि परंतु समर्थ म्हणतात आहे, अंतरीच स्त्रिया कल्पिल्या. ज्यांनी स्त्रियांची मनामध्ये कल्पना केली, अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या, परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक. मग त्या वायू स्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले, आणि पुढे नातवंडे मुले यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या, पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. इच्छून पुत्र कल्पिले, त्याने कल्पना केली आणि कल्पनेने अशा प्रकारे सर्वांची उत्पत्ती झाली. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले हरिहराधिक. हरिहराधिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या प्रसंगी ते काय झाले? निर्माण झाले. या प्रकारे हे त्रिदेव वागले. म्हणून पुढे म्हटलेलं आहे की त्याने कल्पना केली आणि त्या कल्पनेने अशा प्रकारे सर्वांची उत्पत्ती झाली, आणि इच्छून पुत्र कल्पिले, मनात इच्छा झाल्याबरोबर पुत्र निर्माण झाले. इच्छून पुत्र कल्पले,
ते प्रसंगी निर्माण झाले. येणे प्रकारे वर्तले हरिहरादिक. हरिहरादिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या प्रसंगी ते निर्माण झाले. या प्रकारे हे त्रिदेव वागले. पुढे म्हटलेलं आहे समर्थाने, म्हणजे समर्थ म्हणतात आहे की भगवंताचे जे रूप आहेत एकाच अनेक रूप असे निर्माण झाले. समर्थ म्हणतात एकाचे अनेक होणे त्या कल्पनेनेच अनेक झालेले आहेत. स्त्री पुरुष पुत्र पौत्री हरिहरादिक सगळ्यांची उत्पत्ती भगवंताने स्वतःच्या कल्पनेने केली आहे. आणि पुढे ब्रह्माने सृष्टी कल्पली. पुढे म्हटलंय काय, पुढे ब्रह्माने सृष्टी कल्पली. पुढे समर्थ म्हणतात आहे, पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पली. इच्छेसरिसी सृष्टी झाली. जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. मग ब्रह्माने सृष्टी कल्पली. ज्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेशाच्या कल्पनेने सगळ्या देवतांची उत्पत्ती झाली, पण ब्रह्माने कल्पना केली म्हणजे ब्रह्मदेवाने कल्पना केली म्हणून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. म्हणून आपण म्हणतोय की सृष्टी कोणी निर्माण केली हो, तर याचं उत्तर आहे की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. पालन कोणी केलं, तर पालन भगवान विष्णूंनी केलं. आणि या सृष्टीचा संहार कोणी केला, तर महेशाने केला, रुद्राने केला आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली. इच्छा सरिसी सृष्टी झाली. जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले. इच्छे सरिसे निर्माण झाले. अवघे जोडेची उदेले. अंडज जारजा दिक. एक जळ श्वेतापासून झाले. ते प्राणी स्वेदज बोलिले. एक वायू करिता झाले. अकस्मात उद्बीज. पाण्यापासून निर्माण झाले, पाण्यात राहू लागले. आणि ज म्हणजे जन्मलेले, स्वेदज म्हणजे स्वेदापासून जन्माला आले. जलद स्वेजद, त्यानंतर उद्बीज वाऱ्यापासून निर्माण झाले, वाऱ्यामध्ये विचारण करू लागले. पक्षाधिक प्राणी म्हणून म्हटले. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पुढे ब्रह्मदेवाने जीवसृष्टी केली आणि प्राण्यांची कल्पना केली. इच्छेसारखे ते निर्माण झाले. आणि नंतर अंडज जारज आणि नर मादी जोडेच निर्माण केले. आणि पुढे म्हटलंय एक जळ स्वेदापासून झाले. प्राणी स्वेदज बोलिले. एक वायू करता झाले. अकस्मात उद्बीज, घामाच्या जलापासून झाले, त्यांना स्वेदज म्हणतात. दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले, त्यांना उद्बीज म्हटले. आणि वृक्षादी हे जमीन फोडून उगवणारे असं म्हटलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे, मनुष्यांची गौड विद्या, राक्षसांची ओडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे. म्हणजे मनुष्याची काय आहे, गौड विद्या आहे. राक्षसांची ओडंबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवाची विद्या आहे, तिला सृष्टी विद्या असं म्हटलेलं आहे. मनुष्याला ज्याप्रमाणे गौड विद्या आहे म्हणजे गारुडीची विद्या आहे, राक्षसांची मायावी विद्या आहे, त्या मायावी विद्येला म्हटलेलं आहे ओडंबरी. आणि त्याप्रमाणे ब्रह्माची सृष्टी विद्या आहे. मानवाला जर समजा भुरळ पाडायची असेल तर ज्याप्रमाणे तो गारुडी विद्या करतो आणि डोळ्यात देखत आपल्या समोर चमत्कार करून दाखवतो, तसे राक्षस लोक सुद्धा, राक्षस योनी सुद्धा आपल्याला ओडंबरी म्हणजे मायावी विद्या, ती मायावी छल करतात. जसा घटोच्छेदाने केला होता. कौरव पक्षाने सगळीकडे हाहाकार माजवला होता. त्यांच्यात जवळची जी शक्ती होती ते सुद्धा गुप्त होत होते. पहाडाचं रूप धारण करत होते आणि पहाड बनवून शत्रूवर तुटून पडत होते. मग कर्णाने आपलं ब्रह्मास्त्र वापरून घटोत्कचाला मारले आणि हे आपल्याला माहीतच आहे. अशा प्रकारे ती मायावी विद्या आहे. मग ब्रह्मदेवाची विद्या कोणती, तर ब्रह्मदेवाची सृष्टी ही विद्या आहे. त्यांच्या कल्पनेने ती संपूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे, सहचराचर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून कल्पनेने एका संकल्पाने ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली असं समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. आणि एका कल्पनेने निर्माण झाली म्हणून आपण ते पाहिलं की ब्रह्मा विष्णू महेश हे मुळामध्ये वायू स्वरूप असून मूळ मायेमध्येच होते. ब्रह्माने नुसती कल्पना केली आणि कल्पना शक्तीने स्त्री पुरुष अशी 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाली, ती आपण पाहिली. आपण सृष्टी ब्रह्मदेवाने केलेली, कल्पनेने निर्माण केली. अशापासून नंतर मात्र शरीरापासून शरीरे निर्माण झाली. पहिली सृष्टी जी निर्माण केली, प्रथम पहिला मानव
पहिला प्राणी, पहिला पक्षी, जे सगळ्यात पहिल्यांदा निर्माण केलं ते सगळं ब्रह्मदेवाने आपल्या कल्पनेने निर्माण केलेलं आहे. पण पुढे मात्र त्यांचा विस्तार मायेच्या आधाराने म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्या एकत्रित करणाने पुढे ही सृष्टी अखंड राहिली. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अशा प्रकारे काही एक मनुष्यांची, त्याहून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्म याची सृष्टी विद्या जाणते नेनते प्राणी निर्मिले, वेद वदोन मार्ग लाविले, ब्रह्म याने निर्माण केले येणे प्रकारे. ब्रह्मदेवाने सगळं निर्माण केलं, प्राणी निर्माण केल्यानंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केलं. या प्रकारे हे सर्व कार्य काय केलं? ब्रह्मदेवानं निर्मिलं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, अशा प्रकारे ब्रह्मदेवाने हे सर्व निर्माण केलं. काही लोक जाणते आहेत, काही लोक नेणते आहेत, काही लोक जाणते किंवा नेणते आहेत, परंतु शेवटी वेदांनी सर्वांना मार्ग दाखवला आणि सगळ्यांना योग्य मार्गाला लावलं. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, मग ते प्राणी निर्मिले, वेद वदन मार्ग लाविले, ब्रह्म याने निर्माण केले येणे प्रकारे. मग शरीरापासून शरीरे सृष्टी वाढली विकारे, सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार प्राहता प्रत्यय आली येथान्वये. आणि यानंतर मग पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला आणि याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली. म्हणून अशा प्रकारे आता आपली जी शंका होती ती मानव कसे निर्माण झाले? कल्पनेने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्यांच्या कल्पनेने जे स्त्री पुरुष निर्माण झाले त्यातून पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली असं समर्थ सांगत आहेत. म्हणून म्हटले ऐसी सृष्टी निर्माण केली. मग म्हटले येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाहता प्रत्यय आली येथान्वये. येथे आता आशंका नाहीशी झालेली आहे. सकळ सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली आणि याचा प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला येतो आहे. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली, हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रुती. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पाळिले, शरीरे दैत्य निर्दाळिले नाना प्रकारींचे. अशा या सृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केला हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात आहे, त्यामध्ये जे सत्वगुणी लोक होते, भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्याचं प्रतिपालन केलं, त्याचं रक्षण केलं. मात्र विष्णुदेवानी कसं केलं, भगवान विष्णूंनी कसं केलं ते समर्थ आता पुढे सांगत आहे. समर्थ म्हणतात ऐसी सृष्टी निर्माण झाली केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली, हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रुती. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाळून पाळिले, शरीर दैत्य निर्दाळिले नाना प्रकारींचे. अशा या सृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केला हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला. म्हणजे प्रत्येक प्राणी जाणीवेने स्वसंरक्षण करीत असतो आणि स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार विष्णूंनी केला. म्हणून म्हटले त्यामध्ये जे सत्वगुणी लोक होते त्या सत्वगुणींचं रक्षण करण्यासाठी भगवंतानी अवतार घेतला आणि म्हणून तिथे दशावतार तिथे निर्माण झाला आणि त्यामध्ये अशा प्रकारे भगवान विष्णूंनी स्वतः सुद्धा प्रसंगानुरूप सज्जनांच्या रक्षणासाठी जन्म घेतलेला आहे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूप जाणून पाळिले, शरीर दैत्य निर्दाळिले नाना प्रकारींचे. म्हणून सर्व प्राणी निर्माण झाले आणि त्यांच्या जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला. म्हणजे प्रत्येक प्राणी जाणीवेने स्वसंरक्षण करीत असतो आणि स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार विष्णूंनी केला. म्हणून म्हटलंय यदा यदा अशी अभिवचन आहे. भगवद्गीतेमध्ये एक वचन आहे दिलेलं, तिथे यदा यदा ही धर्मस्य ग्लानेन भवती भारता अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मं सृजनात्मः. कशासाठी जन्म घेईल तर परित्राणाय साधूनाम विनाशाय दृशकृत्ताम धर्म संस्थापनाय कार्य संभवामी युगे युगे. युगे युगे युगानुयुगे या सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी मी युगानुयुगे जन्म घेईल. परंतु त्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ती परिस्थिती सावरण्यासाठी मी तत्क्षणी जन्माला येईल. यदा यदा ही धर्मस्य ग्लानेन भवती भारता. भारतामध्ये जेव्हा धर्माला ग्लानी येईल,
अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्माचं तिथे उत्थान होईल, अधर्म वाढू लागेल. तद आत्मानाम सृजानाहम म्हणजे जन्म घेईन, तेव्हा माझा आत्मा जन्म घेईल आणि जन्म घेऊन काय करेल, रामकृष्णादी कार्य करेल. श्री रामचंद्रांनी रावणाला मारले, श्रीकृष्णांनी कंसाला मारले. नुसतं त्यांना मारलं नाही तर सगळ्या दैत्यांचा संहार केला. आणि म्हणून परित्राणाय साधूनाम, परित्राण करण्यासाठी परित्राणाय साधूनाम, विनाशाय दृशकृताम, धर्म संस्थापनार्थाय. कशासाठी? धर्म संस्थापनार्थाय, तर धर्म संस्थापना करण्यासाठी तो धर्मच आहे. पुन्हा सुसंस्थापित करण्यासाठी त्यांना पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी, पुन्हा त्याला योग्य घडी बसून देण्यासाठी मी वेळोवेळी जन्म घेईन असं भगवंत म्हणतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढे, नाना अवतार धरणे, दृष्टांचा संवार करणे, धर्मस्थापाय कारणे विष्णूस जन्म. दृष्टांचा संवार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे अभक्त आहेत, जे दुर्जन आहेत, जे रजनीचर आहेत, रजनी म्हणजे रात्री फिरणारे राक्षस, अशा या सगळ्यांच्या संवारासाठी भगवान विष्णूने अवतार धारण केला आणि धर्म संस्थापना केली. त्यामध्ये जेवढे पृथ्वीवर जन्म घेणारे नर असतील, ज्याने धर्म संस्थापना केली, त्या सगळ्या नरांना समर्थाने विष्णू अवतार म्हटलेला आहे. आणि म्हणून राजाला विष्णूचा अवतार मानतात. म्हणून राजा सज्जनांचे रक्षण करणारा पाहिजे, परित्राणाय साधूंचं केलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, आता प्राणी जे जन्मले असे प्राणी जन्माला आले. म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतार जाणावेत. आणि साहजिकच अभक्त दुर्जन हे काय आहेत? राक्षसी आहे. राक्षसी वृत्ती त्यांच्याजवळ आहे, म्हणजे ते काय आहेत? राक्षस आहेत. म्हणून अशा प्रकारे उत्पत्ती झाली, स्थिती झाली. आणि जेव्हा शरीरामधलं रुद्र खवळेल, जीवसृष्टी सगळ्या प्रकारे हेलावून जाईल, ब्रह्मांड जेव्हा जळून उठेल, तेव्हा या प्रलयकारी रुद्र जन्माला येईल. आणि त्या रूपाने कशा प्रकारे संहार केला तर समर्थ पुढच्या ओळीमध्ये देतात आहे. समर्थ म्हणतात आहे की शरीरे रुद्र खवळेल, ते जीवसृष्टी संवारेल, अवघे ब्रह्मटी जळेल, ब्रह्मांडची जळेल संहार काळी. एवं उत्पत्ती स्थिती संवार, याचा इसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. अशा प्रकारे उत्पत्ती झाली, स्थिती झाली आणि पुढे संवार होईल. आणि म्हणून अशा प्रकारे पुढे संवार करता झाला. आणि अशा प्रकारे कसा झाला आणि कशा प्रकारे प्रलय निर्माण झाले, पंचप्रलय कसे निर्माण झाले, त्या प्रलयाचं वर्णन समर्थांनी पुढच्या समासामध्ये केलं आहे. आणि हा समास जो ऐकेल, उत्तमाचं श्रवण करेल, त्याला समर्थ ज्ञानी असं म्हणतात आहे. असं पंचप्रलय ओळखणारा जो कोणी आहे त्याला ज्ञानी म्हणावा. आणि म्हणून समर्थांनी ते ओळखण्यासाठी, समजण्यासाठी पुढचा समास दिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, एवं उत्पत्ती स्थिती संवार, याचा इसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. कल्पांती संवार घडेल, तोची पुढे सांगिजेल, पंचप्रलय ओळखील तोची ज्ञानी. मग आता कल्पांताचा वेळी संवार कसा घडेल हे पुढे सांगितलेलं आहे. म्हणून एकूण 5 प्रलय दिलेले आहे, ते जाणून घेईल तोच खरा काय आहे? ज्ञानी आहे असं समर्थ म्हणतायत. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे बीज लक्षण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.